वर्षापूर्वी सोलापुरातल्या चळवळीमध्ये काम करणारी एक सर्वसामान्य परिस्थितीतली लेख शिंदे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये आली। थोड्या वेळापूर्वी आमचे बंधू दिलीपरावजी पाटील साहेबांनी जसं भाषण केलं त्याच पद्धतीनं फाटक्या तुटक्या परिस्थितीतली पण विचारानं नेटकी असणारी ही चळवळीतली लेख शिवसेनेचा भगवा आणि बाबासाहेबांचा विचारांचा झंझावात घेऊन काम करू लागली। आणि माझ्यासारखी एक गरीबाची लेख आज राज्यसभेची खासदार बनून शिवसेनेच्या मंचावर बोलतीये। ही फक्त आणि फक्त माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहेत। हे वर्ष शिवसेनेसाठी महत्वाचं आहे कारण शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे। शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाली पाहिजे ही संकल्पना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मांडली आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात एका भीमाच्या लेकीला, एका भीमराज की बेटीला राज्यसभेची खासदार बनवून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पाठवलं। मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना दिलेली ही मानवंदना आहे। हे वर्ष स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या महात्मा फुल्यांच्या द्विजन्मशताब्दीचं वर्ष आहे। पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळीच्या शताब्दी वर्षाचं हे वर्ष आहे। आणि या वर्षात माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मुलीला संधी देऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की अरे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वतःच्या मुलाला अनुभव नसताना कॅबिनेट मंत्री बनवणारे, स्वतःच्या लेकीला खासदार बनवणारे अनेक नेते झाले, पण या भीमाच्या लेकीला खासदार बनवणारे फक्त एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्रानं बघितले।